नमस्कार कृषी बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काल कृषी विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी मित्र हे जे काही पद आहे त्या पदाचे जवळपास 11,587 एवढ्या पदाची भरती ही केली जाणार आहे. मग आता हा जी तर तुम्ही सर्व सोशल मीडियामध्ये पाहिला असेल, परंतु तो काही जो फॉर्म आहे त्या फॉर्मच्या संदर्भामध्ये माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, तो फॉर्म कुठे मिळणार, ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन, त्याला काही फीस आहे का, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण सगळीकडे हा जो जी आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहिलीच आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं हा अर्ज, यामध्ये बघा संदर्भ जो काही आहे 17 ऑगस्ट 2026 रोजीचं हे जे पत्र आहे, प्रति अर्ज कोणाला करायचा बघा, माननीय अध्यक्ष किंवा सचिव ग्राम कृषी विकास समिती. आता ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष किंवा सचिव कोण असतात हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती असणं आहे. त्यामध्ये बघा ग्राम कृषी विकास समिती, बघा अध्यक्ष, सरपंच, त्याच्यानंतर हे पदसिद्ध सदस्य असतात, कोण तर उपसरपंच, बाकी सदस्य, कृषी सहाय्यक हे सहसचिव असतात आणि ग्रामसेवक हे सदस्य सचिव असतात. तर आपल्याला तिथं सचिव किंवा अध्यक्ष यांच्याकडे म्हणलं आहे तर तुम्ही सरपंच किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे फॉर्म सबमिट करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर फॉर्ममध्ये अजून काय काय माहिती दिलेली आहे बघा, आपलं ग्रामपंचायत टाकायची आहे, त्याच्यानंतर तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, विषय आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 करिता शेतकरी मित्र म्हणून निवड होण्याबाबतचा अर्ज. मी महाराष्ट्र शासनाच्या आत्मा योजनेअंतर्गत माझ्या गावामध्ये शेतकरी मित्र म्हणून स्वयंप्रेरणे व सेवाभावी वृत्तीने काम करण्यास अत्यंत इच्छुक आहे. वरील संदर्भीय पत्रानुसार विहित केलेल्या सर्व अटी व निकषांची मी पूर्तता करत असून माझा अर्ज निवडीसाठी सादर करत आहे. यामध्ये आपली वैयक्तिक माहिती लिहायची आहे, पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, कार्यक्षेत्रातील कोणतं गाव आहे, तालुका, जिल्हा, वय, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर आधार क्रमांक, त्यानंतर शैक्षणिक पात्रता, मग आपली काय डिग्री झालेली आहे, काय MSc झालेली आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे, 12वी झालेलं आहे, त्याची टक्केवारी इकडे आपल्याला नमूद करावी लागेल. त्यानंतर आपल्याकडं कोणकोणतं कौशल्य आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब किंवा कृषी विभागाचे जे काही ॲप्स असतील ते हाताळण्याचं किमान ज्ञान हे गरजेचं आहे. आणि शेवटी घोषणा किंवा प्रतिज्ञापत्र, मी शासनाच्या सर्व अटी मान्य करतो, माझ्यावर कोणताही फौजदारी गुन्हा नाही, हे पद मानव तत्वावरील असून कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही दावा करणार नाही, हे अगोदरच आपल्याकडून त्यांनी लिहून घेतलेलं आहे. आणि शेवटी इथं आपलं नाव आणि स्वाक्षरी. या अशा पद्धतीनं संपूर्ण अर्ज भरून आपल्याला ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्याकडे सादर करायचा आहे. त्यामध्ये याला कोणतीही फीस नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पद फक्त 2 वर्षासाठी आहे, एवढंच माहिती असू द्या. त्याला मानधन प्रति 1,500 रुपये महिना. त्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी भविष्यामध्ये त्याच्यावर दावा करता येणार नाही. हे सर्व मुद्दे या संपूर्ण PDF लिहिलेले आहेत. आणि हे PDF पाहण्यासाठी आपण आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ऑफिसर्स व्हिजन, हे जॉईन करून घ्या. इथं संपूर्ण PDF ह्या दिलेल्या आहेत. अजून काही जर माहिती मला नवीन मिळाली तर आपल्यापर्यंत 100% पोहोचवतो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.